गुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। निर्गुण परमात्मा संतांना दिसला, त्यांनी तो पाहिला, त्याला ओळखलं, त्याची ओळख आपल्याला पटावी याकरता संतांनीच आम्हाला सगुण पूजा दिली आहे। निर्गुण पूजा लाखात एखाद्याला जमते, अवघड असते, माऊलींना जमली, आम्हाला जमेलच असं नाही, म्हणून आम्ही पांडुरंग परमात्म्याला विटेभर पाहतो, त्याला डोळे भरून साठवण्याचा प्रयत्न करतो। सगुण भक्तीच्या माध्यमातून आम्ही निर्गुण तत्वापर्यंत पोहोचतो। संतांनी निर्गुणालाच ओळखलं आणि वेदवाक्य काय सांगतं, एकोहम बहुस्याम, आधी एकटा असलेलं परब्रह्म त्याला कर्मेना म्हणून त्याला अनेक व्हायची इच्छा झाली। निळोबारायांनी सगळा विस्तार सांगितला आम्हाला। एकले न कंठेची म्हणून या येणे, एकटा होता भगवंत, कर्मेना म्हणून आपल्या मायेचा आधार घेतला, सृष्टीचा आधार घेतला आणि सृष्टीची निर्मिती केली। प्रकृतीचा आधार घेऊन पुरुष प्रकृतीच्या मिलनातून सृष्टीची निर्मिती झाली। भगवंतांनी जग आकाराला आणलं। एकले न कंठेची म्हणून या येणे, केली निर्माणे वो 14 भुवने, गगन मेघ सूर्य चंद्र तारांगणे, पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लाघवी या माया सूत्र, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी। मग भगवंतांनी सगळं जग निर्माण केलं, सगळी सृष्टी निर्माण केली, सगळ्यामध्ये तो रमला आणि सगळं मिटवून शेवटी उरला तोच। अद्यतिष्ठ दशांगुलम असं म्हणणारा भगवंत, असं त्याच्याविषयी बोललं जातं, असा तो परमात्मा। भूजल तेज समीर रख रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिर चर व्यापुनी अवघा जो जगदात्मा दशांगुले उरला, असा तो परमात्मा। मग त्या भगवंताचं स्वरूप ज्ञानोबरायांनी ओळखलं, त्याला पाहिलं। आमची अडचण अशी होते की आम्ही त्याला बघायला जातो पण आम्हाला देव कळत नाही, आम्हाला देव मिळतही नाही। काहींना मिळतो, काहींना कळत नाही, काहींना कळतो मिळत नाही, काहींना मिळतही नाही आणि काहींना कळतही नाही। कळलं का? जाऊ दे, आपण फार गोंधळ न करता आपल्या बाबतीत काय घडतंय नेमकं, आपल्याला देव कळतोय का आणि कळत असेल तर तो मिळतोय का? देव या शब्दामध्ये दिव नावाचा धातू आहे, दिव म्हणजे प्रकाश आपण म्हणतो। त्यामुळे त्या प्रकाश तत्वाचा अनुभव किंवा त्या प्रकाश तत्वाचा आश्रय संतांनी घेतला, त्याला ओळखलं, त्याला पाहिलं आणि आपल्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला की माझा भगवंत असा आहे। ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी आपल्या आपल्या शब्दांचा आधार घेतला आणि एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत असं म्हणून प्रत्येक शब्द बोलायला लागला की माझा परमेश्वर असा आहे, माझा परमेश्वर तसा आहे। पण शब्द कमी पडले, भगवंताचं रूप, त्याचे गुण, त्याचं वर्णन शब्दात नाही करता आलं आणि ज्ञानोबरायांसारख्या द्रष्ट्या संतांनी आम्हाला परमात्मा नेमका कसा आहे, मी त्याला कसं पाहिलं आणि त्याचं स्वरूप वर्णन आम्हाला प्रस्तुतच्या अभंगामध्ये सांगितलं प्रथम चरणापासून। सत्य माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, अमृतालाही मागे टाकणारी मराठी भाषा, असा गौरव ज्या मराठी भाषेचा ज्ञानोबरायांनी केलाय, त्या ज्ञानोबरायांनी प्राकृतामध्ये आम्हाला भगवद्गीता जर सुवर्ण असेल, सोनं असेल तर त्या गीतेवर चढवलेला अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी भगवद्गीता आम्हाला सांगितली। अत्यंत सुंदर पद्धतीने ज्ञानोबरायांनी आपल्या सबंध वाङ्मयातून मुमुक्षुत्वाच्या पलीकडे गेलेल्यांसाठी अनुभवामृत किंवा अमृतानुभव ग्रंथ दिला। साधकांच्यासाठी ज्ञानेश्वरी आणि साध्या भोळ्या श्रमिकांच्यासाठी वारकऱ्याची संध्या म्हणून ज्याला मान्यता मिळाली असा हरिपाठ नावाचा ग्रंथ। एका हरिपाठासाठी 1000 वेळा ज्ञानोबरायांचे पाय पकडले तरी ते कमी ठरतील, एवढे अनंत उपकार आपल्यावर। माऊलींना जसा भगवंत दिसला, माऊलींना जसा भगवंत भावला, अनुभवायला मिळाला, तो माऊली आम्हाला शब्दात न सांगतात। सोपं आहे का? माऊलींनी जसं त्याला पाहिलं तसं त्याला आपल्याला पाहता येईल का? आपण आपल्यालाच नीट पाहत नाही आतमध्ये, आपल्याला वेळ कुठे आहे? आपण स्वतःकडे पाहत नाही, देव कधी दिसायचा आपल्याला? आपण आतमध्ये डोकावायला तयार नाही, कारण आपल्या सगळ्या वृत्ती सध्या बहिर्मुख आहेत, सगळ्या वृत्ती बहिर्मुख आहेत।
सकाळी उठल्यापासून मनुष्य रात्री झोपेपर्यंत अखंड धावतोय. तुकोबरायांनी सांगितलं, शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख म्हणून शांती धरा उतरालं पहिलं तीरा. शांत अवस्था मनाची नाहीये, स्थिर अवस्था नाही, अत्यंत चंचल अवस्था आहे. त्यामुळे आतमध्ये बघायची आम्हाला वेळ नाही किंवा ती गरज वाटत नाही. आम्ही आतमध्ये बघायला तयार नाही, बहिर्मुख आहोत. माझा तरुण बांधव वर्ग, अनेकांना असं वाटतं की हे सगळं कथा, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण हे सगळी मंडळी जे आत्ता करतायत, ज्यांना काही उद्योग नाही, ती मंडळी इकडे येत आहेत. ज्यांना काहीच दुसरं जमत नाही ते हातात टाळ घेतात बहुतेक. ज्यांना दुसरं काहीच जमत नाही ते बहुतेक पखवाज किंवा गाणं गातात. असं नाहीये. एका विशिष्ट वेगाने समाज विज्ञानवादाच्या दिशेने झेपावतोय, धावतोय. पाश्चात्यांचं अनुकरण आम्ही तेवढ्याच आनंदाने करतोय. 25 तारीख काल झाली. आम्ही इंग्रजाळलेली माणसं किंवा पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करता करता आमचा धर्म, आमची परंपरा, आमची सभ्यता आणि आमची संस्कृती या सगळ्याचा विसर पडता पडता आम्ही कुठल्या दिशेने चाललो असा विचार करायला लागलो, अशी खंत मनात करायला लागलो ना. मला असं वाटतं हे एकीकडे वातावरण पाहिलं आणि वाफ्यात असलेल्या तरुणांची संख्या सप्ताहाला पाहिली की मग जीवाला बरं वाटतं की अरे आहे आपला तरुण आजही योग्य वाटेवर आहे. कारण मी पुन्हा सांगते की जुन्या जाणत्या लोकांनी घालून दिलेली ही वाट आहे. या वाटेवरनं डोळे झाकून जरी आम्ही चाललो ना तरी आमचा ध्येय मार्ग आम्हाला योग्य पद्धतीने मिळणार आहे. फक्त कुठून चालायचं, कुठल्या मार्गावरून चालायचं. आम्ही इतरांनी सांगितलं किंवा अनेकांचं अंधानुकरण करता करता त्या वाटेवरून न चालता संतांनी घालून दिलेला मार्ग श्रेष्ठ आहे, तो भव्य आहे, तो दिव्य आहे. बस त्या दिव्यतेच्या मार्गावरून चालावं. त्या ज्या भगव्या पताका दिसत आहेत की नाही, भगवा झेंडा पक्षाचा असतो पण धर्माची पताका आहे बरं का. त्या पताकेचं एक टोक नामाचं आहे, एक टोक ज्ञानाचं आहे आणि दांडा आहे तो भक्तीचा आहे. भक्तीच्या दांड्यावर ज्ञान आणि नाम उभारलंय. मग भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचं युती पर्व तुकोबरायांनी सुद्धा या संतांच्या भूमीमध्ये, या भूमीमध्ये मांडलं गाथेच्या रूपाने. आमच्या सगळ्यांचा माथा सुधारला पाहिजे याची जबाबदारी सगळ्या संतांनी घेतली होती. मग आता मला सांगा, अशा भूमीत आपण राहतो जिथं ज्ञानोबा तुकोबांसारखे पवित्र संत होऊन गेले, ज्यांनी आपलं जीवन सर्वस्व अर्पण केलं तुमच्या माझ्या कल्याणाकरता. ही देवभूमी आहे जिथं देवाला सुद्धा अवतार घ्यावासा वाटला. त्या देवभूमीमध्ये राहून देव नाही असं म्हणणाऱ्यांनी काय केलं पाहिजे? देवभूमीमध्ये राहून देव नाही असं म्हणणाऱ्यांनी मला असं वाटतं इथं राहूच नाही, इथं राहण्याचा काही अधिकार नाही. अजून सांगू, सध्या भगव्या रंगाचा अनेकांना त्रास होतोय. भगवा हटावचे नारे घुमतायत. मला असं वाटतं ते नारे नंतर ऐकूया. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी आम्हाला पंचायतन पूजा दिली आहे मंडळी. या पंचायतन पूजेमध्ये आपलं पहिलं दैवत आहे गणपती बाप्पा, बरोबर. मग शिव, शक्ती, विष्णू उपासना आणि 5वी देवता आहे की जिला आपण रोज पाहतो, रोज पाहतो. यापेक्षा अजून चमत्कार काय पाहिजे मला सांगा ना तुम्ही. देव दाखवा असं म्हणणाऱ्यांना यापेक्षा अजून चमत्कार काय पाहिजे? उठा लवकर, पूर्व क्षितिजावर एकदा जाऊन पहा. आदि नारायण सूर्यनारायण प्रत्यक्ष दर्शन देतोय तुम्हाला, प्रत्यक्ष. यापेक्षा अजून पुरावा काय पाहिजे? आणि तो उगवताना, तो उदयाला येताना तेजाची केशरी भगवी शलाका घेऊन उदयाला येतो. मावळताना सुद्धा सगळा आसमंत भगवा करूनच मावळतो. भगवा हटाव असं म्हणणाऱ्यांना आधी हिम्मत असेल तर तो भगवा हटवून दाखवा जो रोज आकाशात उगवतो, आणि मग बाकी बोला. कारण आमची परंपरा, आमचा धर्म, आमची संस्कृती ही सनातन आहे, ही वैदिक आहे. भगवा रंग आपल्या रोमात आहे, नसा ते वारकरी संप्रदायाचाही तोच रंग आहे. त्यामुळे ज्ञानोबरायांनी अशी पताका खांद्यावर घ्यावी आणि तुम्हाला मला भक्तीचा, मुक्तीचा योग्य मार्ग दाखवावा की भरकटल्यासारखी भक्ती करू नका रे. भगवंताला पाहायचं असेल ना तर कुठे पाहावं लागेल, कशा स्वरूपामध्ये त्याला पाहावं लागेल. एकदा का भरकटले पण दूर झालं आणि देव दिसला की विचारांचं मळब निघून जातं. आणि देव दिसण्याकरता काय करावं लागेल? सकाळची वेळ बरं का. मी बऱ्याचदा हा दृष्टांत सांगते. सणाचा दिवस होता म्हणून घरातल्या गृहलक्ष्मीने नैवेद्याची तयारी केली. सोवळ्यात स्वयंपाक करायचा होता, नैवेद्य द्यायचा होता. लहान लेकरू होतं 6 महिन्याचं. त्या लेकराला झोपवलं. पहाटे उठतात लेकरूवाळ्या बायकांना, सगळ्यांना अनुभव आहे. मला काय म्हणायचं, नेमकं कामाच्या वेळी कार्टी उठतात बघा, नाही का. त्यांना मग ते त्याला झोपवलं बरोबर.
आणि पाळण्यामध्ये त्याला झोपी लावल्यावर तिने सोवळं नेसून पटकन आता कामाला सुरुवात करायची. आता इकडे तिकडे हात नको लागायला, नैवेद्याचं काम आहे, छान व्यवस्थित आपण स्वयंपाक करायचा, देवाला आवडेल असा. सुरुवात झाली कामाला आणि 15 मिनिटात पोरग रडायला लागलं. आता पोरग रडायला लागल्यानंतर त्याला तसंच रडत ठेवलं आणि कामामध्ये गुंतली. शेजारीण आली, सख्खी होती म्हणून आली, आणि त्या शेजारणीने पाहिलं, म्हणाली अगं तुझं पोरग कधीच रडतंय, घे तरी त्याला उचलून. ती म्हणाली अगं उचलून घेतलं असतं, पण माझी समस्या आहे, आता मी सोहळ्यात आहे, माझा स्वयंपाक सुरू आहे, आता उगीच इकडे तिकडे थोडा वेळ रडेल आणि झोपेल, जाऊ दे. ती म्हणाली तुझी समस्या मी सोडवते. म्हणून त्या बाळाला तिने घेतलं, त्या बाळाच्या अंगावरचे सगळे कपडे उतरवले, खऱ्या अर्थाने त्याला सोहळा केला आणि आपल्या आईकडे दिला. आईने त्याला पटकन उचलून घेतलं, पटापट मुके घेतले. माझा दृष्टांत सांगून झालाय, मला सांगायचं एवढंच, त्या आईने जसं त्या लेकराला पटकन उचलून घेतलं तसं जगाच्या आईने आपल्याला उचलून घ्यावं असं वाटत असेल तर आपल्या अंगावर सुद्धा अनेक प्रकारचे मोहाचे, मायेचे, वासनांचे, अहंकाराचे, अनेक विकारांचे पट म्हणजे वस्त्र आपण चढवून ठेवली आहेत. ती वस्त्र एकदा उतरवली की जगाची माय आपल्याला उचलून घेणार आहे. विठुमा झाले कुरवाळा, घेतलं की नाही, संगे गोपाळांचा वेळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, घेतलं भगवंतानी उचलून घेतलं. परमेश्वर आम्हालाही उचलून घेईल, आमची तितकीच काळजी घेईल. फक्त म्हणाले ज्ञानोबरायांसारखी दृष्टी असली पाहिजे परमेश्वराच्या जवळ जाण्याची. ज्ञानोबरायांची काय दृष्टी होती हो? माऊलींना विचारा ना, भगवंताशी काय नातं होतं. माऊली म्हणतात, परमात्म्या तू माझा जीवाचा जीव आहेस. इतकं कधी रडतो का देवासाठी? आपण खरं सांगा, जेवढे ज्ञानोबराय रडले, जेवढ्या मीराबाई रडल्या, जेवढ्या जनाबाई रडल्या, आपण देवासाठी नाही, आपण आपल्या प्रपंचासाठी रडतो. देवासाठी आम्ही लबाड माणसं आहे भक्तीच्या प्रांतामध्ये, मी बऱ्याचदा बोलते. पण ज्ञानोबराय सांगतात, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा, तुझ वासुनी केशवा वडे, जीवीची या जीवा, जीवीची या जीवा. जीवे अनुसरली अजूनी का नये वेगी आणावा तो से प्राणू माझा. इतकी आर्तता, प्रचंड विरह ज्ञानोबराय व्यक्त करतात. अनेक प्रकारच्या विरहिण्या लिहितात, देवाचा आणि आपलं नातं व्यक्त करतात. इतकं देवासाठी आपण नाही रडत. म्हणत ज्ञानोबरायांना देव दिसला, ज्ञानोबरायांना देव कळला. तुम्हाला मला जर कळायचं असेल तर आम्हाला सुद्धा देवासाठी थोडं रडावं लागेल. मग तो कुठे आहे नेमका, त्याचं स्वरूप काय आहे, ज्ञानोबराय आम्हाला सांगतात. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण, जेथे तुम्ही त्याला रूपात पाहता तो रूपातीत आहे, तुम्ही त्याचे गुण वर्णन करता तो गुणातीत आहे, तो सगळ्याच्या पलीकडे आहे. सगळ्याच्या अतीत असलेला परमात्मा, त्याचं स्वरूप ज्ञानोबराय सांगतात सत्य. पहिलं वर्णन करताना माऊली म्हणतात, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, भगवंत सत्य स्वरूप आहे. तुकोबरायांनी त्याचं वर्णन केलं, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा दाविला हा जगदाकार. देवा सगळी माया निर्माण केलीस, पण एकमेव तू सत्य आहे. आणि ब्रह्मसत्यं जगन मिथ्या हा आचार्यांचा मिथ्यावाद सुद्धा आपण जाणतो. सगळी लक्षावधी, पुराण, अर्क, शास्त्र सगळ्याचं एकाच वाक्यात मर्म आणि अर्क आचार्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं होता की ब्रह्मसत्यं जगन मिथ्या. सगळं जग खोटं आहे, सगळं जग मायाधीन आहे, पण एकटं काय सत्य असेल तर ब्रह्म हेच सत्य आहे. आणि भागवत ग्रंथाच्या सुरुवातीचा मंगलाचरणाचा श्लोक आपण सगळे म्हणता, सगळ्यांना पाठ आहे. सच्चिदानंद रूपाय
विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. भगवंताचं स्वरूप सांगितलं, त्याची व्यापकता, त्याचा स्वभाव, त्याचं सामर्थ्य सांगितलं आणि सगळ्यात पहिल्यांदा सत्य स्वरूप असलेल्या परमात्म्याचं स्वरूप सांगितलं ज्ञानोबरायांनी सुद्धा. देव कसा आहे? सत्य स्वरूप. बाकी सगळं खोटं आहे. बघा ना, आता आपण हे सगळे आपण आता कीर्तनाला बसलोय, खरं आहे का? तुम्ही म्हणाल काय बोलता ताई, कालपासून एवढा मोठा घाट घातलाय, दुसरा दिवस आहे, तुम्ही पुण्यावरून आलात, कीर्तन चालू आहे, पण हे खरं आहे का? हे सत्य आहे? काय वाटतं तुम्हाला? हे सत्य आहे का? बोला ना, तुम्ही जागे आहेत ना सगळे? आपण कीर्तन करतोय, महाराज मंडळी गोड गातायत, चोपदार उभे आहेत, हा सगळा मंडप आहे, ही सगळी प्रकाश व्यवस्था आहे, हे सत्य आहे का? जागे आहेत ना सगळे? बरं, तुम्ही कीर्तनात आहात हे सत्य आहे का? सत्य आहे. आता सत्य म्हणजे नेमकं काय? जे चिरंतन आहे, जे शाश्वत आहे, जे कधीच संपत नाही, जे कधीच संपत नाही, ते सत्य आहे. आता सांगा, हे सगळं सत्य आहे का? हे सगळं सत्य आहे? आपण कीर्तनात बसलोय, हे सत्य आहे का? विठ्ठल हे कीर्तन फार तर 12 वाजेपर्यंत चालेल, नाही का? फार लोकांना टेन्शन आलं, बापरे आता ही काय वाजली की 12 असं म्हणायला लावणार आम्हाला. काळजी करू नका, हे कीर्तन आपल्या वेळेतच संपणार आहे, संकल्पित वेळेनुसार संपणार आहे. मग जे संपणार आहे ते सत्य कसं असेल? कीर्तन सत्य हा नाही? बर, कीर्तनामध्ये कीर्तनकार जे सगळं सांगतात ते सगळंच सत्य असतंच असं नाही? सगळं खरं आहे ना? खोटं काय आहे इथं? संतांची पत्र घेऊन आलो आम्ही, ज्ञानोबांचं तुकोबांचं पत्र घेऊन आम्ही येतोय, आम्ही सर्वज्ञ नाही, पण मग काहीच सत्य नाही. मग सत्य काय आहे? सत्य काय आहे? हेच उत्तर ज्ञानोबरायांनी दिलं. भगवंता तू एकमेव सत्य आहे. कीर्तनातलं बाकी सगळं जरी खोटं असलं तरी कीर्तनातलं परमेश्वराचं नाम सत्य आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे. ज्ञानोबरायांसारखी दृष्टी आम्हाला यावी लागेल. कसं बघायचं त्याला? आचार्य जगद्गुरु शंकराचार्य आपल्या शिष्याला प्रश्न विचारत होते आणि आपल्या शिष्याला आचार्यांनी प्रश्न विचारला, किंते ज्योतिर्वद स्वहनिरविरिह मे चंद्रदीपादिरात्रौ. म्हणाले किंते ज्योतिः, हे सगळं जग प्रकाशमान दिसतंय, प्रकाशात आहे ना सगळं, ते सगळं जग आपल्याला प्रकाशमान दिसतं, ते कशामुळे, कुणामुळे? किंते ज्योतिः, हे सगळं जग कुणामुळे प्रकाशमान आहे? आचार्यांचा प्रश्न होता. शिष्याचं उत्तर होतं, आचार्य सोपा आहे प्रश्न तुमचा, मी उत्तर लगेच देतो. अहनि रविः चंद्रदीपादिरात्रौ. अहनि म्हणजे दिवसा सूर्यामुळं आणि रात्री चंद्रामुळे. सगळं जग प्रकाशमान आहे ते सूर्य आणि चंद्र यांच्यामुळे. आचार्य म्हणाले, हुशार आहेस, जमलं. मला सांग, हा चंद्र आहे किंवा हा सूर्य आहे हे तुला कशामुळे कळलं? चंद्र सूर्याचा प्रकाशक कोण आहे? तो शिष्य म्हणाला, किंते ज्योतिर्वद स्वहनिरविरिह मे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि. ठीक आहे म्हणाले, सगळं जग चंद्र सूर्यामुळे प्रकाशित आहे, मला मान्य आहे, पण चंद्र आणि सूर्य, याला सूर्य म्हणतात याला चंद्र म्हणतात, हे तुला कशामुळे कळलं? तो म्हणाला, चक्षुः, माझे डोळे, माझ्या डोळ्यांमुळे मला कळलं हा चंद्र आहे, हा सूर्य आहे, किंवा हे सबंध जग आहे, हा प्रकाश आहे, हा मृदंग आहे, हे चोपदार महाराज इथं उभे, हे माझ्या डोळ्यांनी मला सांगतंय ना, डोळ्यांमुळे कळतंय. बर, चक्षुस्तन्मीलने भवती च किं सुतराम. डोळ्यांना हा माईक आहे हे कोण सांगतंय? डोळ्यांना माईक दिसतोय पण याला माईक म्हणतात, हे कशामुळे कळतंय? तो म्हणाला, आचार्य सोपं आहे, धीही, धी म्हणजे बुद्धी, माझी बुद्धी. जगाचा प्रकाशक चंद्र सूर्य, चंद्र सूर्य त्यांचा प्रकाशक माझे डोळे, माझ्या डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? माझी
बुद्धी, माझ्या बुद्धीला कळतं याला अमुक म्हणायचं, त्याला तमुक म्हणायचं. डोळ्यांनी बघितलेली प्रत्येक वस्तू अमुक आहे हे माझी बुद्धी मला शिकवते. विठ्ठल विठ्ठल मी म्हटलं मग अशा अभ्यासू माणसं आहेत माझ्या आजूबाजूला, मला याची कल्पना आहे. माझ्या डोळ्यांचा प्रकाशक कोण, तर माझी बुद्धी. धीर धिय किम प्रकाशे. आचार्य पुढचा प्रश्न विचारताय, तुम्ही जागे आहेत ना सगळे? आचार्य पुढचा प्रश्न विचारतात, बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? तुझ्या बुद्धीला नेमकं कोण सांगतंय की याला अमुक म्हणायचं, त्याला तमुक म्हणायचं? तो कंटाळला, तो म्हणाला, आचार्य अहो काय लावलंय? जगाचा प्रकाशक चंद्र सूर्य, चंद्र सूर्याचा प्रकाशक माझे डोळे, माझ्या डोळ्यांचा प्रकाशक माझी बुद्धी, आणि माझ्या बुद्धीचा प्रकाशक मीच नाही का? तत्रैव अहम ततसी परमकम ज्योतिरस्मी प्रभोहम. मीच नाही का तो? मीच. आचार्य म्हणले, बरोबर पोहोचलास. तो जो मी आहे ना, मी आतमध्ये, वेदांताच्या भाषेमध्ये त्याला कूटस्थ चैतन्य म्हणतात. ज्ञानोबरायांना त्या चैतन्याचा लळा लागला आणि ते चैतन्य माऊलींनी पाहिलं. सत्य. विठ्ठल मग त्या सत्याचं ज्ञान झालं, तो ज्ञान स्वरूप आहे याचा प्रत्यय आला. आणि तो कसा आहे? आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय. विश्वरूप दर्शन योगामध्ये भगवान परमात्म्यांनी अर्जुनाला हे दर्शन दिलं, दिव्य चक्षु प्रदान केले आणि भगवंताचं व्यापक रूप अर्जुनाला पाहायला मिळालं. अनंत बाहुदर भक्त नेत्रम पश्चामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्चामि विश्वेश्वर विश्वरूपम. ज्याला आदी नाही, अंत नाही, मध्य नाही, असा विराट मोठं दर्शन भगवंतांनी दिलं ना. तुका म्हणे व्यापक नभा असलेला मी पाहिला, देवांचा देव मी पाहिला. निवृत्तीनाथांना सुद्धा विचारलं होतं, निवृत्तीनाथांनी सांगितलं, देव दिसला मला. सरोवराच्या जवळ बसलेत, पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब सरोवरात दिसलं आणि टाळी वाजवली, म्हणले देव दिसला. कसा? आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, 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 आम्ही चकोर हरिचंद्रमा. जैसा बाहीजू भीतरी हरी, बिंबी बिंबला एक सूत्री, आम्ही चकोर हरिचंद्रमा. तो बिंब आहे, आम्ही त्याचं प्रतिबिंब आहे. हे एकदा उत्तर मिळालं ना की आमचे सगळे प्रश्न सुटतील. म्हणजे देव प्राप्त करणं राहतच नाही, देव आम्हाला प्राप्त आहे हे आम्हाला कळतं. आता सांगा, देव मिळवायची गोष्ट आहे का हो? नाही. देवाला काय मिळवायचं? देव मिळालेलाच आहे, देव प्राप्त आहे. पण प्राप्त असलेला भगवंत ओळखावा लागतो, त्याचा विसर आम्हाला पडला. म्हणून या भवसागरामध्ये गटांगळ्या खात बुडायची वेळ आली आमच्यावरती. या संसार चक्रामध्ये आम्ही पुनरपी जननम पुनरपी मरणम असे का बरं इथे फिरत राहिलो? कारण देवाला ओळखणं राहून गेलं. ज्ञानोबरायांनी त्याला ओळखलं. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, असा अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आपण त्याला म्हणतो. फार मोठा विश्वाचा पसारा ज्यांनी स्वतः सांभाळला, सगळ्या विश्वाचा सूत्रधार जो आहे ना, त्या परमात्म्याला आपलं म्हणणं, त्याला खूप मोठं मनाची ताकद लागेल, मनाची अवस्था मिळवायला लागेल. ती ज्ञानोबरायांनी प्राप्त केली. योग्यांना दुर्मिळ असलेला, दुर्लभ असलेला भगवंत मला दिसला. ज्ञानोबराय ठामपणे सांगतात, मी त्याला पाहिला. आपल्यालाही पाहता येईल, फक्त म्हणाले थोडे प्रयत्न करावे लागतील. माऊलींनी सोपं सांगून दिलंय, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. मी नेहमी एक प्रश्न विचारते, दुधामध्ये लोणी असतं का? आपण जागे आहेत ना? सांगा बरं, दुधात लोणी आहे का? दुधात लोणी आहे, पण ते दिसण्याकरता, विरजण लावण्यापासून ते ताक जितकं चांगलं आपण घुसळू तेवढा लोण्याचा गोळा छान वरती येईल. आता हे घुसळणं विसळणं सगळं संपलेलं आहे. त्यामुळे आता हे काय नवीन मुलींना आमच्या काही माहिती नाही यातलं. जुना संस्कार, जुनी श्रीमंती,
आणि जुना विचार, नव्या जुन्याची सांगड घालता घालता जुन्याचं आम्हाला काही पडलं नाही. आता आम्ही इतके संस्कृतीचा ऱ्हास होताना डोळ्यासमोर पाहतोय आणि त्याचं आम्हाला काही वाटत नाही. मी बऱ्याचदा सांगते, मोठ्या माणसांवर काम जबाबदारी असते हो. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, असं जर ज्ञानोबाराय सांगत असतील ना, तर मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. आज सगळं आजूबाजूचा आपण आवाका पाहतोय, आजूबाजूचा समाज पाहतोय. आमच्या या डोक्यामध्ये, आमच्या या मेंदूमध्ये, या बुद्धीमध्ये इतका कचरा भरून ठेवला आम्ही. सरकार म्हणतं पाणी अडवा, पाणी जिरवा. आम्ही वेगळं बोलतो. आम्ही म्हणतो याची अडवा, त्याची जिरवा, नाही का? 25 वर्षापूर्वी तू मला त्रास दिला, तुला बघून घेतो. 25 वर्षापूर्वीचं दुखणं आम्ही 25 वर्ष सांभाळून ठेवतो या डोक्यामध्ये, हृदयामध्ये. इतकं स्वच्छ व्हावं. रामकृष्ण हरी हा आपल्या संप्रदायाचा मंत्र का दिला असेल संतांनी हो? राम आम्हाला निर्विचार बनवणारे, राम नाम आम्हाला निर्विचार बनवणारे, कृष्ण नाम आम्हाला निर्विषय बनवणारे आणि हरी उच्चार निर्विकल्प बनवणारे. विठ्ठल मग निर्विषय, निर्विचार आणि निर्विकल्प अवस्था निर्माण झाली की मग काय अवस्था होते जी आचार्यांची झाली? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूपः शिवोऽहं. न मे मृत्यु शंका न मे जाति भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं. आचार्यांची तीच अवस्था झाली ना. निर्वाण षटकामध्ये सांगितलं, मी भगवंताला पाहिलं. म्हणजे अद्वैताची उपासना करणारे आचार्य एकदा पांडुरंग परमात्म्याकडे जातात आणि भगवंताला शब्दबद्ध करतात की देवा तू असा आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अद्वैताचा पुरस्कार करणारे भगवंताला सगुण रूपात पाहतात आणि निर्वाण षटकामध्ये पुन्हा त्याच अवस्थेला जातात. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. माऊलींना सुद्धा हा प्रश्न पडला होता, देवा तुला नेमकं म्हणू तरी काय, तू सगुण आहेस की निर्गुण आहेस? सगुण म्हणू की निर्गुण रे तुझं, सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, गोविंद रे एक गोविंद रे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू निर्गुण रे. तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. श्रुतींना सुद्धा तू नेमका कसा आहे, शास्त्राला सुद्धा तू नेमका कसा आहे सांगता नाही आलं. पण ज्ञानोबरायांनी त्याचं स्वरूप आमच्या समोर ठेवलं. माऊली म्हणतात मी त्याला पाहिला अभंगाचं दुसरं हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, ओ हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. या सगळ्यासाठी अनेक वर्षाची तपश्चर्या असते मागे, हे एका दिवसातलं नसतं. त्यामुळे बघा ना, भगवंताला आवडेल असे आपल्या गळ्यातून सूर निघणं काढणं, दुसऱ्याच्या हृदयाला आनंद वाटेल असं अशी थाप तबल्यावर पखवाजवर मारणं, हे अनंत जन्माचं पुण्य असतं तेव्हा हे घडतं. आज तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहे, आपल्या अनंत जन्माचं पुण्य घेऊन आपण इथं आलो आहोत. म्हणून पांडुरंगाची कृपा आहे, आपण सगळे इथं आहोत. ज्ञानोबरायांना पांडुरंग दिसला, आपल्या सगळ्यांना दिसायचा असेल. माऊली म्हणतात तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. कुठल्या अवस्थेला जाऊन मी त्याला पाहिलं. आपण सगळे सगुणाची पूजा करतो, उपासना करतो. आता आपली उपासना थोडी वेगळी असते. आपण पांडुरंगाकडे जातो, पांडुरंगाकडे पाहतो, पण जातीवंत निष्ठावंत वारकरी असतो की त्याच्या डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहत नाही, अष्टसात्विक भाव जागृती झाल्याशिवाय राहत नाही. भगवंताला पाहिलं की रडायला येतं. पण यात्रेमध्ये हौशे गौशे नवशे सगळे असतात. मग आमच्या नाथांना भारूड लिहावं लागलं यावरती. महाराज म्हणले की समाजाने
देवाच्या मूर्तीचं सुद्धा बाहुलं करून ठेवलं आणि त्याला नावच दिलं शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, तांब्याचे केले बाहुले, शिळा 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 तांब्याचे केले बाहुले. पाठ मांडोनी वरी वै सविले, पाठ मांडोनी वरी वै सविले, मांडोनी वरी बहिरे, मांडोनी वरी बहिरे. गंधाक्षता झाकोळीले, गंधाक्षता झाकोळीले, मना येई ते नाव ठेविले, मना येई ते नाव ठेविले, या जनासी लागले वेड लागले, वेड लागले वेड, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले. शिळा असू दे, दगडाच्या, धातूच्या, पाषाणाच्या अनेक मूर्ती असतात, पण या मूर्ती पूजा करता करता आमच्यातला देव बाजूला राहतो आणि आतलं देवत्व बघायचं राहून जातं, चैतन्य बघायचं राहून जातं. माऊलींनी त्या चैतन्याला पाहिलं, चित्त चैतन्य चोरून नेले, ही अवस्था ज्ञानोबरायांनी अनुभवली. तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले, नवसिये माझे नवसिये, पंढरीचे दैवते विठ्ठले, आणि बाप रखुमादेवीवर विठ्ठले, चित्त चैतन्य चोरूनी नेले वो, अशी अवस्था ज्ञानोबरायांची होते. आणि म्हणून माऊली सांगतात, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया, द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीतलं सगळा भेद मावळला आणि फक्त तिथं मीही संपला आणि तूही संपला. म्हणून ज्ञानोबराय बघा, आपल्या अनेक वचनांमध्ये किंवा अनेक आपल्या रचनांमध्ये दोन सर्वनामं एकत्र वापरतात. मराठी भाषेच्या व्याकरणशास्त्राच्या नियमानुसार दोन सर्वनामं एकत्र कधीच येत नाहीत, कधीच येत नाहीत, पण माऊलींनी वापरली. रूपाचा अभंग माऊलींचा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो आणि हा दोन सर्वनाम आहेत, एकत्र कधी येत नाहीत मराठी भाषेच्या नियमानुसार. पण ज्ञानोबरायांनी ही क्रांती करावी का? कारण माऊली म्हणतात, जो निर्गुणवाद्यांचा तो आहे की नाही, जो आहे पण दिसत नाही. चार माणसं आपण सगळे इथं एकत्र आहोत, आपल्यातलीच एक व्यक्ती आहे पण इथं उपस्थित नाही, आपण कुठं काय म्हणतो, तो कुठं आहे, तो कुठे गेला रे? आणि आपल्यातलीच एक व्यक्ती समोर उपस्थित आहे, आपण म्हणतो हा, बरोबर. निर्गुणवाद्यांचा जो तो आहे ना, तोच आम्ही त्याला विटेवर पाहतो, तोच आमचा हा, तो हा विठ्ठल बरवा, ती तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सगुणवाद्यांचा हा, तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा. फक्त त्याला जर पाहायचं असेल तर थोडंसं आतमध्ये आम्हाला डोकवावं लागेल. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, हे भगवद्गीतेतलं भगवंतांनी दिलेलं उत्तर. मी मगाशी एक प्रश्न विचारला, दुधातलं लोणी जर दिसायचं असेल तर तिथं आम्हाला घुसळावं लागेल. मग आमच्या हृदयात असलेला जर चक्रपाणी आम्हाला दिसायचं असेल तर तिथं सुद्धा काय करावं लागेल? घुसळावंच लागेल. आणि भजन म्हणजे घुसळणं.
देहाची भूक भागवायची असेल तर आम्हाला भोजन लागतं. आत्म्याच्या भुकेचं काय, मनाच्या भुकेची अवस्था काय, व्यवस्था काय, तर ते एकच व्यवस्था आहे, भजन. विठोबा रखुमाई टाळी वाजवा, भजन करा. हरी जय जय विठोबा. नाही रूप वर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. तिथं मी पण संपत, तू पण संपत आणि अत्यंत सुंदर असा अद्वैताचा साक्षात्कार संतांनी अनुभवला. तो तुम्हाला आम्हाला अनुभवता यावा याकरता आम्हाला देह नावाचं साधन दिलं आणि भगवंताला प्राप्त करण्याकरता शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर हे साधन दिलं, ते धर्माचं नाही, मी तर म्हणते खलु सर्व साधनम. परमात्म्या प्राप्ती करता शरीर हे साधन दिलं. देह हे काळाचे धन कुबेराचे असं म्हणत असताना सुद्धा याच देहाची अवस्था किंवा हा देह आम्हाला भजना करता दिला हे आम्ही विसरतो. देवे दिला देह भजना, देवे दिला देह भजना गोमटा. गोया झाला फाटा बाजिकेचा, गोया झाला फाटा बाजिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा. गोया झाला फाटा बाजिकेचा, गोया झाला फाटा देवानी देह दिलाय कशा करता, भजना करता. भजन म्हणजे मगाशी सांगितलं होतं घुसळणं. फिजिक्सचा भौतिकशास्त्राचा एक नियम आहे, फिजिक्सचा एक नियम आहे, एनर्जी जेव्हा सेंट्रलाइज केली जाते तेव्हा ती जास्त शक्ती देते. ऊर्जा ज्यावेळी एकत्र आणतो त्यावेळी ती जास्त पॉवर देते. एखादी वाफ, चहाच्या किटलीतनं वर जाणारी वाफ, चहाच्या कपातली वाफ आपण पाहतो, पण त्या वाफेवर इंजिन चालेल असं ज्यावेळी शास्त्रज्ञांनी विचार केला त्यावेळी वाफेवरचं इंजिन चाललं. वारा वाहतोय सगळ्यांना दिसलं, पण ती वारा, ती ताकद एकत्र आली त्यावेळी वीज निर्माण झाली. आणि हे सगळं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत दिलंय. हे मी नव्याने आपल्याला सांगत नाही, आपण सगळे जाणता. सूर्याखाली जे जे ज्ञान आहे ते सगळं गाथेत ज्ञानेश्वरीत आहे, हे मी नव्याने सांगायला नको. फक्त म्हणाले आम्हाला आमची अडचण अशी आहे की आम्ही तिकडे फिरकत नाही. गाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे सगळं आमच्या करता नाहीच असा एक समजणारा एक वर्ग आहे. त्यांच्याकरता हे सगळं नाहीच आहे, नाही का. त्यामुळे मला असं वाटतं जीवनामध्ये हरवलेलं स्वास्थ्य, अशांतता जर पुन्हा एकदा मिळवायची असेल आणि मनाला चिरंतन स्वास्थ्य अवस्था जर प्राप्त करायची असेल तर संत वाङ्मयाशिवाय, संतांच्या विचाराशिवाय आता पर्याय नाही. मी हात जोडून सांगते, आपण जर वेळीच जागे नाही ना झालो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी हात जोडून सांगते, आपण आपल्या लेकरांना धर्माचं शिक्षण, संत वाङ्मयाचं महत्त्व, संतांचे विचार जर वेळीच नाही पोहोचवले तर आपणच त्यांच्या समोर, त्यांच्या भविष्यात अंधार निर्माण करायला आपण कारणीभूत आहोत. कारण आपण पुढे सरकलो, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी हे इतकं सुंदर दान दिलं. मी मगाशी सातबारा म्हटलं की नाही, हा खरा सातबारा. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, ही परंपरा आहे. परंपरेचं वैभव आपण जर पुढच्या पिढ्यांकडे नाही सुपूर्त केलं, आता संता भिंता सोडून द्यायचं, आपली संतांची भूमी आहे, नाही का. अहो कशाला नको त्या गोष्टींच्या आहारी आम्ही जातो. आमची परंपरा, आमची संस्कृती. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, स्वामीजी म्हणायचे, जेव्हा मी परदेशात फिरलो तेव्हा मला माझी भारत माता किती महान आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. परदेशात व्याख्यान दौऱ्यांसाठी फिरत असताना माझ्या भारताची संस्कृती किती मोठी आहे याचा मला पुन्हा प्रत्यय आला. आणि भारतीयांनी त्याची केलेली पायमल्ली सुद्धा, ती सुद्धा मला तिथे गेल्यावर कळली की भारता इतकी संस्कृती दुसरीकडे कुठेच सुंदर असू शकत नाही. आणि भारतीयांनी तिची पायमल्ली सुद्धा तितक्याच वाईट पद्धतीने केलेली याचंही दुःख स्वामीजी व्यक्त करतात. समाज माणसाला प्रश्न विचारतात की माणसासारखा माणूस आहे पण माणसासारखा का वागायला तयार नाही. म्हणून हात जोडून सांगते, आपली लेकरं आहेत, आपला पुढचा भावी समाज आहे, आपली पिढी आहे, या सगळ्यांच्या हातामध्ये हे संस्कारांचं दान जर सुपूर्त करायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबांना आम्हाला समोर ठेवावं लागेल. आमच्या एखाद्या तरुण पोराला, कार्यकर्त्याला विचारलं तुला कोण आवडतं, कोण आहे तुझा आदर्श, तर एखाद्या पिक्चरचं हिरोचं नाव येण्याआधी एखाद्या महात्म्याचं नाव यावं. आज ज्यांचा वाढदिवस आहे, प्रकाश आमटे, बाबा आमटे, ही मंडळी अशी आहेत की ज्यांनी समाजासाठी आपलं समर्पण वेचलं. अशी अनेक मंडळी आहेत. ज्ञानोबा तुकोबांच्या संतांची परंपरा किंवा तो वारसा तर आम्हाला आहेच आहे,
पण या देशामध्ये, या भूमीमध्ये अशी नररत्न होऊन गेली, एकापेक्षा एक असे महापुरुष या भूमीला मिळाले की ज्यांनी स्वतःच्या रक्ताचं सिंचन केलं, स्वतःचं समर्पण दिलं. आणि म्हणून आपण आज हा सोहळा पाहतोय. आज आपण हा सोहळा पाहतोय. मला वाईट वाटतं कधी कधी, माझी तरुण भावंड, आम्ही गाडीवर बसतो, सुसाट वेगाने गाड्या आमची पोरं पळवतात. किती वाईट परिस्थिती आजूबाजूला आपण पाहतोय. कुठल्याही पद्धतीचं संयमन नाही, धरबंद नाही कुठल्या गोष्टीला. त्याचा परिणाम असा झाला, 1 सेकंद पुरतो होत्याचं नव्हतं व्हायला. मी माझ्या भावंडांना नेहमी सांगते, कशाला तुम्हाला एवढं पळवायच्या असतात गाड्या, थोड्या हळू चालवूया. आणि एवढंच नाही, 1 सेकंदात 9 महिने 9 दिवस रक्ताचं सिंचन करून पोटात वाढवलेलं असतं, मरणांतिक यातना सहन करून जन्माला घातलेलं असतं. ते याकरता नाही. मी बऱ्याचदा म्हणते, तुम्हाला असं वाटतं का तुम्ही खूप डॅशिंग दिसता, स्मार्ट दिसता, हिरो दिसता, हँडसम दिसता? तर तसं नाही, तुम्ही मूर्ख दिसता. कारण आपल्याला जर आपली हिंमत किंवा आपल्याला जर आपलं धाडस दाखवायचंच असेल तर सीमेवर जावं, शत्रूची गोळी छातीवर घेण्याची हिंमत दाखवावी आणि तिरंग्यामध्ये देह लपेटून गावाकडे यावं. काही हरकत नाही. सगळा समाज आपल्याला उंचीवर नेल्याशिवाय राहणार नाही. हे जीवन आहे, छत्रपतींनी सांगितलेलं जीवन आमच्या इथल्या देशातल्या प्रत्येक लेकरांनी समोर ठेवावं. जिजाऊंचा आदर्श प्रत्येक मातेनी समोर ठेवावा. बस. आणि ज्ञानोबा तुकोबांचे गोडवे गात गात आमचंही जीवन असंच गेलं तर आम्हाला कळेल भजनातली ताकद काय, परमेश्वर नामस्मरणाचं सामर्थ्य काय आहे, जे माऊलींना अनुभवायला मिळालं. जो आनंद ज्ञानोबरायांना मिळाला, तुकोबरायांना मिळाला, तो आनंद त्यांना मिळाला. तो वाटायला ती मंडळी आली आहेत. सेवी तो हा रस वाटी तो अनेका. कारण सगळा आनंद आपणच सेवन करावा अशी संतांची वृत्ती नव्हती. तो आनंद आपल्यालाही मिळावा याकरता आपण तो आनंद घ्यायचा. ज्ञानोबरायांनी अंतःकरणात भगवंताला पाहिलं. महाराजांचं प्रमाण आहे, उदकाचे तरंग तरंग उदकाचे अंग. पाण्यावरचा तरंग हा पाण्यापेक्षा वेगळा नसतो. तसं आम्ही त्याची लेकरं आहोत, आम्ही त्याच्यापेक्षा वेगळी नाही आहोत. आम्ही देवच आहोत, आम्ही देवस्वरूप आहोत. फक्त कधी कधी जरा देवासारखं वागत नाही. कारण आम्हाला लहानपणापासून शिकवलंय, आपले पूर्वज देव नाही, आपले पूर्वज माकडं. शाळेत अभ्यासक्रमात मॅकॉलेचा इतिहास आमची पोरं शिकतायत, त्यांचं तरी काय चुकतंय? शाळेत काय शिकवलं जातं? डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत, माणसाचा जन्म माकडापासून झाला. खरं सांगा हो, आपले पूर्वज माकडं? हा ठीक, आम्ही माकडासारखं कधी कधी वागतो, पण आपण उदाहरण ऐकलं ना, निळोबरायांची गवळण ऐकली. एकले न कंठेची म्हणून या येणे. एकटा होता तो आला, त्यांनी सगळं निर्माण केलं आणि त्याची आम्ही लेकरं आहोत. बस एवढं जर ठाम बसलं तर आम्ही देवाची माणसं आहे, मग आम्ही देवासारखंच वागलं पाहिजे. कशा करता कुणाचा द्वेष, कुणाची ईर्ष्या आणि कुणाचा मत्सर? कोण्याही जीवाचा नघडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम, भेदा भेद भ्रम, अमंगळ. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम, भेदा भेद विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म असा सर्वत्र सदा आणि सम असा ज्ञानोबरायांसारखा दृष्टिकोन आपल्याकडेही प्राप्त व्हावा, एवढ्याच एका आशेने आजच्या कीर्तनाचा समारोप करूया. चिठ्ठी आली आहे, कीर्तन संपलंय, वेळ संपलेली आहे, कीर्तन संपलेलं आहे, पण कुणी उठू नका. सूत्रसंचालन पूर्ण झाल्याशिवाय, उद्याच्या कार्यक्रमांच्या सूचना आपल्याकडे प्राप्त झाल्याशिवाय उठू नका. एकदा खणखणीत नामस्मरण करायचं, हाताने टाळी, मुखानी नाम, गोड आवाज, हातवर सगळ्यांचे गोड भजन करूया आणि मग भैरवी घेऊया. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, बोला.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव माने ज्योतीचे निज ज्योती ज्ञानदेव माने ज्योतीची निज ज्योती उभी मूर्ती विटेवरी देऊभी मूर्ती विटेवरी विटेवरी तुवारे श्रीहरी पाहिला डोळे वरी तोहारे श्रीहरी पाहिला डोळे वरी मूर्ती विटेवारी देऊही मूर्ती विटेवारे तोहारी श्रीहारे पाहिला डोळे भरी तोहारी श्रीहारे पाहिला डोळे भरी पते पाणे तुरी सारोनिया 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 पाने दूरी सारोनिया सारोनिया पाहिला डोळे भरी द्वारे श्री हरी पाहिला डोळे भरी डोळे भरी ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. आपण सर्व मंडळी जुनी जाणती बुजुर्ग आहात, सर्व गुणीजन या सगळ्या संबंध महोत्सवाचे आयोजक, नियोजक, दाते, सौजन्य करते सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. मी म्हटलं तसं भगवान परमात्म्यांनी गोवर्धन पर्वत उचलला पण अनेकांना काठ्या लावायला सांगितल्या. तसं बहुता जनांचे मुखी यश घ्यावे, सगळ्यांनी मिळून करावं, तेव्हा हा सगळा जगन्नाथाचा रथ म्हणतात किंवा हा सगळा महोत्सव अत्यंत सुंदर पद्धतीने पुढे जाऊ शकतो. आपण सगळी मंडळी थोर आहात, मोठी माणसं आहात. मनापासून सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते. गोड गाण्याची सेवा देणारी सर्व गायनाचार्य मंडळी, महाराष्ट्र